नमस्कार मित्रांनो, मी एका स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आठवणीतले क्षण एखाद्या ब्लॉगरचं. आम्ही आता चाललो आहे खाली आमच्या माळावरती आंब्या न्यायला. आणि माझ्यासोबत कोण कोण आहे? आमचा हर्ष आहे, आणि तो आहे आयुष, मयूर आणि हा छोटा टिंकू. छोटा टिंकू पुढे चालला आहे. बघा, हा छोटा टिंकू आहे बघा, हा चालला आहे. तर मी आता निघालो आमच्या घरातून. आम्ही रस्त्यावरती चालत चाललो आहे आंबे आणायला. बघूया आज दिवसभर काय काय होईल ते दाखवणार. आणि आज आमच्याकडे आहे हळद. तर मी आत्ता सकाळी खाली आलो आंब्याकडे आंबे पिकले त्या आणामध्ये. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हा आमचा रस्ता आहे गावाकडचा, गाडीने घेऊन गेली असते. हा रस्ता आहे इकडे. आणि इथे एक साप मारलेला होता, त्या अशी इकडं गायब झाला. आणि समोर डोंगर दिसतोय, त्याच्या पलीकडे वावे गाव आहे. बाहेरच बोलतात काय पडायचं. आमचा रस्ता आहे इकडे. आणि खालचं तुम्ही व्ह्यू पाहू शकता, सुंदर व्ह्यू आहे. आणि येडवांबो काय काय करते. ह्या झाडाला काय बोलतात तुम्ही सांगू शकता? आमच्याकडे या झाडाला निगड बोलतात. आणि बघा समोर आंबा आहे, त्या आंब्यावरती आंबे आलेत. आमच्या गावात दिसतं नाथवाडी डॅम दिसतोय का? थोडं पाण्यात दिसत. मित्रांनो, हे पाहू शकता, पावसाची तयारी चालू आहे. आणि फाटी फोडलेली आहेत पावसाळ्यासाठी. आत्ताच एवढी सगळी आहे ती घेऊन जायची तर वरती घरी. ह्याच कुठून जायचं आहे? मग कुठून जायचं पण? तो खालती झाला. चल आंबे आले, आम्ही पिकले थोडे आहेत, कच्चेच आहेत. गेल्या टायमाला इथनं चाललेलं आपण काय आमचं तर आयुष चढलं होतं आंब्यावरती. दिसत असेल माहीत नाही, दिसतंय का? हां तो बघा दिसतोय, आयुष चढलाय. आणि आम्ही आंबा खातो. गोड आंबा आहे. बघा काका आंबा खायत आहे. कसा आहे काका आंबा? गोड. आपण पण मागे पाडी. तो बघा हर्ष तिथे आहे. तो आयुषला काठी देतो वरती. आणि आयुष तो बघा दिसला काय? तो बघा आले दुसऱ्या आंब्यावरती. एक आंब्याचे पिकलेले भेटले, आधी कच्चे काढलेत. आता मी ते आडी लावणार आहोत. आणि आता आम्ही दुसऱ्या आंब्यावरती चाललो आहे. बघा तिथे आंबे किती मिळतात ते. आणि गावी ऊन बघा किती आहे. सकाळचे आता वाजलेत 9:30 आणि दुपारी 12 का ऊन लागतं आहे. खूप गावी ऊन आहे. फणस किती फणस आहे बघा, फणसा झाडावरती. चला, आणि ते आंबा कुठे आहे रे? नाही ते आंबा आहे हो का? मित्रांनो, आता आम्ही आंबे थोडे जमा केलेत. आणि आमचे ते एक जंगलामध्ये देवीचं मंदिर आहे. ॲक्च्युली मंदिर बांधलं आहे त्या लोकांनी, पण झाडाखाली होतं. तर आपण ते मंदिर पाहायला जाऊया. मला दाखवतं मंदिर कुठे येते. चल तर आपण भेटू आता डायरेक्ट मंदिराच्या रोडवरती. हो इथे होता माडणी देवी प्रवेशद्वार.
हे प्रवेशद्वार आहे. आणि हा रस्ता आहे तो खालून मुंबई गोवा हायवेवरून येतो. हा रस्ता खालून वरती, आणि हा रस्ता गेला तर आमच्या घराकडे गेला आहे. आणि हा रस्ता मुंबई गोवा हायवे, कसडी हायवे आहे जो स्टार्ट होतो तिथून आमच्याकडे यायला फाटा पुढला आहे. चला आपण जाऊया आता मंदिराकडे. इथं आम्ही चाललो मंदिराकडे. आणि मस्त दोन माझ्याकडे दे. मस्त जंगलामध्ये मंदिर बांधले. पूर्वी एका झाडाखाली देवी इथल्या ग्रामस्थांनी तिथे मंदिर बांधलं आहे. आणि मस्त 2 झाडांच्या सावलीमधून हा रस्ता गेला आहे. आणि चाललो आहे मंदिर पाहायला. मित्रांनो, आता आम्ही मंदिराजवळ आलो आहे. इथे पुढेच मंदिर आहे. मग दाखवतो मंदिर आहे. हा रस्ता मंदिर इथला. आणि बघा आजूबाजूला पूर्ण जंगल आहे. आणि ह्या जंगलामध्ये देवी बसले. पूर्ण जंगल आहे बघा. पूर्ण जंगल खाली पूर्ण जंगल आहे. आणि असं दुसरं मंदिर आहे बघा. छोटंसं मंदिर आहे देवीचं. जंगलाच्या पायथ्यामध्ये बसले माडवणी देवी मंदिर. खूप सुंदर मंदिर, ग्रामस्थ खूप सुंदर मंदिर बांधलं इथे. छान वाटतं ते मंदिर. खूप छान मंदिर आहे. तुम्हाला यायचं असेल तर जिथे मुंबई दिशेने जेव्हा आपण कशेरी घाट चढतो जुना, तिथेच अनुषा हॉटेलच्या पुढे आल्यावरती राईट साईडला रस्ता फाटा पुढला आहे. त्या फाट्याने तुम्ही सगळं वरती यायचं आणि ते पुढे गेट लावलं. त्या गेटने तुम्ही आतमध्ये आल्यावरती तुम्ही मंदिराजवळ पोहोचू शकाल. हे बघा खूप सुंदर मंदिर आहे. त्याचं बांधलेलं आहे. आणि हा मंदिराच्या दिसणारा खालचा परिसर पूर्ण जंगल आहे बघा. पूर्ण जंगल आहे. आणि ह्याच्यावरती आमची घरं आहेत. मी आलं मंदिरामध्ये. आणि हे आहे माडवण देवी. हे ग्रामस्थांनीचं आता हे मंदिर बांधलं आहे. पूर्वी देवी जे झाडावरती, ते झाडाच्या खाली बसली होती. आणि हा शांत वातावरण आहे, खूप मस्त. आणि हा वरून जे आमच्या दिसणार आहे काय पाऊस आहे बघा. खाली पूर्ण जंगल आहे. आणि तो समोर दिसतोय तिथून पहिले आमची पायवाट होती. जेव्हा आम्ही एसटीने यायचो, कोकण रेल्वे नव्हती तेव्हा लोक आमचे त्या कशेडी ते उतरून ह्या पायवाटीने असे होते घरी यायचे. आमचे तर आंबे काढून झालेत आणि आम्ही आता घरी चाललो आहे. खूप कडाक्याचं ऊन लागतो आहे. सकाळचे 10:15 वाजलेत आणि असं कडाक्याचं ऊन लागतं ना. हे काही सगळे ज्ञान दमली. हे तर बच्चे कंपनी आहे. चालू आहे मी घरी बघा. मयूर, हर्ष, प्रथम आणि हा आयुष. चला आता माझा व्हिडिओ इथं थांबवतो आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असंच कुठेतरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.